हाय, हॅलो, नमस्ते. स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर बरेच जणांचे असे प्रश्न येत होते की तू किती महिन्याचं बाळ असताना घर सोडलं तर आणि का सोडलं. तर मी सांगते की माझं बाळ तेव्हा फक्त 6 महिन्याचं होतं. 6 महिन्याला पण 2 दिवस कमी होते. तेव्हा मी घर सोडलेलं होतं. आणि घर सोडण्याचं कारण म्हणजे माझ्या घरच्यांना टोमणे ऐकायला भेटत होते. आणि बरेच जण माझ्या घरच्यांना विचारायचे की तुमचे म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर जे आणि माझी 5वी झाली म्हणजे बाळाची 5वी होती आणि त्या 5वीला कोणीच नव्हतं आलं. आणि तेव्हा कसे सासरचे लोक येतात. म्हणजे जी बाळतीन असते तिला खाऊ पिऊ, बाळाला काही कपडे वगैरे सगळे ते सासरचे घेऊन येते. तेव्हा कोणीच आलं नव्हतं 5वीला. माझी आईने जशी होती तसं केलं. 5वीला माझ्या बाळाला नवीन ड्रेससुद्धा नव्हता. तर मग कसं असतं भावभावकी पण अशा वेळेस आहे ना खूप म्हणजे तमाशा बघत असतील. आणि अशा वेळेस मग माझ्या घरच्यांना, माझ्या आईला भाऊभावकी पण, शेजारी पाजारी पण बायकांचं कसं असतं, तिच्या सासरचे कोणी आले नाहीत का, तिचे सासू सासरे आले नाहीत का, तिचा नवरा आला नाही का बाळ बघायला. जवळ आता किती दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, महिना झाला. आई वडील तरी किती दिवस खोटं बोलणार. आमच्या इथं जर असं डिलिव्हरी वगैरे कोणी झालं तर म्हणजे माझ्याच घरात भावजया जरी झाल्या तरी पण माझे भाऊ म्हणजे 8-8 दिवसाला म्हणलं तरी त्यांच्या माहेरी जातात बायका. म्हणजे त्यांच्या बायकोला, मुलाला म्हणजे बाळाला पाहण्यासाठी. पण मला पाहण्यासाठी कोणीच येत नव्हतं. आणि आणि सारखं माझे आईवडील कवर खोटं बोलणार की माझ्या नवऱ्याला सुट्टी नाही आणि सासू सासरे माझे म्हणजे असंच काहीतरी कारण सांगितलं होतं. माझी नणंद पण डिलिव्हरीला आलेली आहे म्हणून तिला इकडं आणलेलं आहे. आणि सासू सासरे तिला सोडून इकडं कसं काय येतील, आणि नवऱ्याला सुट्टी नाही. असं करत करत महिना घातला. महिना घालूनसुद्धा मग मीच विचार केला. आणि अशा परिस्थितीतच आहे ना म्हणजे काहीतरी बरोबर निर्णय घ्यायची खूप गरज होती. आणि तो निर्णय माझे आईवडील मला कसं काय म्हणणार की तू जा, आता कितीक दिवस राहते, लोक आम्हाला टोमणे मारतात वगैरे. मग मीच निर्णय घेतला की नाही आता जायचं. पण जायचं तर जायचं कुठं, एवढीचं लहान लेकरू, मी कुठं काम करू शकणार नाही. आणि स्वतःचं घर नाही, काय नाही, भाड्याच्या घरात होते, ते पण आम्ही खाली केलं होतं. आता जाणार तर कुठं जाणार. पण शेवटी जिथं माझी भांडणं होती, जिथं इच्छासुद्धा नव्हती राहण्याची, तिथं म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी आले मी एवढीचं लेकरू घेऊन. माझे शिजाचे टाके, मला नीट चालतासुद्धा येत नव्हतं. 6 महिना कशी तरी मी तिथं राहिले. आणि 6 महिन्याने मी माझ्या बाळाला घेऊन माझ्या बहिणीकडे आले तर अक्षरशः मला कपडेसुद्धा नव्हते घालायला. एकच गाऊन होता माझ्याकडं. आणि मी तिथे एक दिवशी गाऊन घालायची आणि एक दिवशी साडी घालायची. साड्या पण नव्हत्या, माझ्या आईची साडी घालायची मी. आणि एक गाऊन घेतला होता आम्ही, तोच गाऊन डिलिव्हरीत पण वापरला आणि नंतर पण तोच गाऊन वापरला मी. पण आता इथं पाहुण्यारावळ्यात म्हणलं कसं हे करणार, तर मी माझ्या बहिणीला अक्षरशः जुने कपडे मागितले तिचे. म्हणजे ती गाऊन घालायची, तिचे गाऊन मागितले मी. ती पण टाळाटाळ करायची, देते आज, देते उद्या, देते आज, देते उद्या. साडी जरी घातली तरी त्यावर मला घालायला मंगळसूत्र नव्हतं, बांगड्या नव्हत्या, काहीच नव्हतं. मग साडी तरी घालणार कशी, आणि एवढीचं बाळ, टाके, साडी घालणं पण मला पॉसिबल नव्हतं. कशी तरी तिने तिचे जुने गाऊन दिले 2-3 दिवसांनी. त्यालाच मी टिपा वगैरे मारले आणि मी ते घालायला लागले. तर 6 महिना झाल्याच्या नंतर मीच निर्णय घेतला होता. आणि निर्णय घेण्याचं कारण हेच की माझ्या आईबापांनी मला डिलिव्हरीत मदत केली हे माझ्यासाठी खूप होतं. आणि त्याच्यानंतर माझ्या आईबापाला खूप टोमणे ऐकायला मिळत होते. म्हणजे लोकांना माझ्या आईवडील किती दिवस खोटे बोलणार. त्यासाठी मग मी माझ्या सासरी निघून जाते म्हणून माझ्या आईला घेऊन मी माझ्या बहिणीच्या इथं येऊन राहिले. माझ्या बहिणीच्या इथंसुद्धा मी 6 महिने माझ्या आईने मला साधं गार पाण्यात हातसुद्धा घालून दिला नव्हता. अशा परिस्थितीत मी 6 महिन्यानंतर इथं आल्यानंतर मी एक कामवाली बनली. म्हणजे तिथं तरी आता लहान लेकरू आपलं पण खाणं पिणं, लेकराचं पण. माझ्याकडे 1 रुपया पण नव्हता. मग अशा परिस्थितीत आपल्याला तिथं एक कामवालीच बनावं लागतं. 6 महिन्याची बाळातीन होती मी. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी फक्त आणि फक्त कामच करायचे.
तर तिच्या मुलाचं लग्न नव्हतं झालं. तर लग्न एक थोडं 4 महिन्याच्या अंतरावर लग्न होतं, 3 महिन्याच्या अंतरावर लग्न होतं आणि तेव्हा लग्नाची तयारी चालू होती. तर पूर्ण जबाबदारी घराची म्हणजे घरकामाची माझ्यावरच होती. एवढीसं लहान लेकरू घेऊन मी काम करायचे. म्हणजे घरातले धुणं, भांडे, फरशी, इव्हन ती माझ्याकडून बहीण असून ती माझ्याकडून खिडकीच्या काचा वगैरे ते सुद्धा पुसून घ्यायचे. रोज हॉल पुसून घ्यायचे, रोज म्हणजे किचन पुसून घ्यायचे. जेवल्यानंतर पण किचन पुसून घ्यायचे. एवढे कपडे असायचे. म्हणजे रोज मुलं कपडे बदलायचे. 4 मोठी लोकं घरात आणि आम्ही दोघी आणि तिची सासू पण होती. एवढ्या 7-8 लोकांचं रोजचं एकटीने म्हणजे 2 पायावर बसून मी कपडे धुवायचे. जीन्स पॅन्टी सगळ्या मुलांच्या आणि मुलं रोज कपडे टाकायचे. अशा परिस्थितीत मी दिवस काढलेले आहेत. मला माहिती मी कसे दिवस काढलेले आहेत. आता मी पुढचा व्हिडिओ असा टाकेन, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला ह्या प्रकारे येईल की मी माझ्या बहिणीच्या तिथून का आले आणि तिथून मी किती दिवसानंतर मी घर सोडलं. मी बाळाला किती महिन्यानंतर म्हणजे किती महिन्याचं झाल्यानंतर तिच्यापाशी सोडून आले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून प्लीज 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 मला सपोर्ट करा. थँक्यू.